तर इथं आषाढी एकादशी होती, तर मी इथं शाबू भिजत घालत होते. तर शाबू मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि जेवढे शाबू आहेत तेवढंच पाणी घातलं. म्हणजे शाबू बुडतील एवढंच पाणी घातलं. त्याच्यामुळं काय होतं की खिचडी मोकळी होते आणि बनते पण छान. मग त्याच्यानंतर मी सकाळी उठून लवकर झाडू पोछा वगैरे केला, अंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं हळदीचं लेपन करून घेऊ. तर इथं मी हळदीचं लेपन करत होतो. तर ह्याच्यामध्ये मी गुलाबजल आणि पाणी ॲड केलेलं. चंदन घातलं नाही की चंदन नव्हतं, पण चंदन घातल्यामुळं वास खूप छान येतो. आणि हळदीचं लेपन याच्यासाठी लावतात की घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि सकारात्मक घरामध्ये राहते आणि मन प्रसन्न राहतं आणि दिवसभर खूप छान वाटतं. पॉझिटिव्ह एनर्जी अशी घरामध्ये राहते. तर याच्यामुळं मी हळदीचं लेपन करून घेतलं आणि इथं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं मी. गडबड खूप होती कारण लवकर PTMला पण जायचं होतं. स्कूलमध्ये मुलाची PTM होती, तर रांगोळी वगैरे काढली आणि मग मी PTMसाठी निघालो. तर वाटेत पाऊसच लागला होता आणि छत्री वगैरे घेऊन जायला गडबडीत विसरलोच. त्याच्यानंतर स्कूलमध्ये गेलो, PTM वगैरे केली आणि मग मुलांची बुकं वगैरे आणायची होती म्हणून मार्केटमध्ये गेलो होतो. बुकं आणि